कधी कधी आयुष्य आपल्या अशा वळणावर नेतं जिथं प्रेम हे गरजेचं बनून समोर उभं राहतं. असं प्रेम केवळ हृदयाला नाही तर आत्म्यालाही सावरतं. ही गोष्ट आहे एक महामानवाची आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या एका समर्पित धैर्यवान स्त्रीची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविताबाई यांची ही प्रेम कहाणी आहे, जी जितकी गुप्त ठेवली गेली तितकीच ती हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक आहे. बाबासाहेबांचं थकलेलं शरीर पण झपाटलेलं मन. 1940चा दशक. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. दिवस गेले असे त्यांनी तब्येत ढासळत चालत होती. मधुमेह, रक्तदाब, निद्रानाश, थकवा, पण काम थांबत नव्हतं. देशासाठी लढणाऱ्या या योद्ध्याला स्वतःसाठी वेळ नव्हता. लोक म्हणायचे बाबासाहेब म्हणजे विचारांचा वादळ आहे, पण लोकांनाही माहित नव्हतं या वादळाच्या मध्यभागी एक शांत तुटलेलं हृदय आहे, जे केवळ आपल्या समाजासाठी धडपडते आहे, पण स्वतःला हरवत चाललंय. सविताबाई एक समर्पित डॉक्टर. त्याच काळात पुण्याच्या ससून रुग्णालयात होती डॉक्टर शारदा कबीर, एक हुशार, मनमिळाऊ आणि सेवाभावी डॉक्टर. ती फक्त पेशंटचं शरीर नाही, मनही वाचायची. एका परिचितामार्फत तिला कळालं डॉक्टर आंबेडकर यांची प्रकृती खूपच खराब आहे, पण ते डॉक्टरकडे जायला तयार नाहीत. शारदाबाईंनी मनाशी ठरवलं, हा माणूस जर समाजासाठी स्वतःला झिजवत असेल तर मी का थांबावं. ती त्यांच्या सेवा करण्यासाठी पुढे आली. सुरुवातीला बाबासाहेब संकोचले, पण शारदाबाईंनी वृद्ध वागणं आणि समर्पण पाहून ते तयार झाले. उपचार की संवाद. दिवस जात होते. औषध देणं हे फक्त बाह्य कारण होतं. खऱ्या अर्थाने त्यांच्यात एक सुंदर संवाद फुलत होता. सविताबाई बाबासाहेबांना औषध देताना विचारायच्या, बाबासाहेब तुम्ही स्वतःसाठी का काही करत नाही. बाबासाहेब हसत म्हणायचे, माझं स्वतः काहीच उरलेलं नाही, सगळं काही मी समाजाला अर्पण केलं आहे. त्या शब्दामागे एक खोल एकटेपणा होता, तो सविताबाईंनी ओळखला. एक धाडसी निर्णय. एका शांत संध्याकाळी बाबासाहेब थोड्या वेळासाठी गप्प होते. पुस्तक बाजूला ठेवून त्यांनी सविताबाईंना विचारलं, तुम्ही माझ्यासोबत आयुष्यभर चालू शकाल का. सविताबाई स्तब्ध झाल्या. एक क्षणासाठी सगळं थांबलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाचे शिल्पकार, समाजसुधारक, आणि मी स्वतः एक सामान्य डॉक्टर. त्यांनी विचारलं, पण मी ब्राह्मण आहे, समाज काय म्हणेल. बाबासाहेब शांत म्हणाले, मी माणूस पाहतो, जात नाही. माझ्यासाठी तुमचं मन महत्वाचं आहे आणि ते निर्मळ आहे. त्या रात्री सविताबाईंनी एक निर्णय घेतला, केवळ आयुष्यभरासाठी नव्हे तर इतिहासात आपलं स्थान स्वीकारण्याचा. एक साधं पण पवित्र लग्न. 15 एप्रिल 1947. दिल्लीतील बाबासाहेबांचं निवासस्थान. कोणताही गाजावाजा नाही, कोणताही मोठा समारोह नाही, फक्त काही साक्षीदार, काही फुलं आणि दोन माणसांची अंतःकरणातून केलेली बांधिलकी. सविताबाईंनी बाबासाहेबांच्या जीवनात फुलवलेला विश्वास आज विवाहात बदलत होता. लग्न झालं आणि शारदा कबीरचं नाव झालं सविता आंबेडकर. प्रेमाची नवी भाषा. लग्नानंतर सविताबाईंनी बाबासाहेबांचं केवळ आरोग्यच नाही तर त्यांच्या मनाचीही काळजी घेतली. ती त्यांच्या भाषणांना ऐकायची, त्यांच्या लेखनात हातभार लावायची. ती त्यांची सावली होती. जेव्हा ते थकले होते तेव्हा ती आधार देणारी हात होती. बाबासाहेब रात्री उशिरा काम करत आणि ती विचारायची, आज झोप लवकर नसेल का. बाबासाहेब म्हणायचे, झोप येईल, पण माझ्या लोकांना न्याय मिळवण्याशिवाय नाही. सविताबाईंनी कधी त्यांचं स्वप्न रोखलं नाही, उलट त्या स्वप्नाला बळ दिलं. आज आपण बाबासाहेबांचं कार्य, विचार, संविधान आणि त्यांची धग पाहतो, पण त्या आगीला शांततेने साथ देणारी एक स्त्री होती, सविताबाई आंबेडकर. त्यांचं लग्न हे केवळ वैवाहिक नातं नव्हतं, ते एक ऐतिहासिक संकल्प होता. तिचे दोन विचार, ते यांना प्रेरित आत्मा एकत्र आले. हे लग्न नाही तर कारण होतं, कारण या नात्यात होता त्याग, समर्पण आणि एक निस्वार्थी प्रेम. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली. जर या प्रेम कथेनं तुमचं मन हलवलं असेल तर शेअर करा आणि अशाच इतिहासाच्या अनमोल पानामध्ये हरवण्यासाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. जय भीम.